नमस्कार, मी प्रियांका स्वागत करते तुमचं प्रिया क्रिएशनमध्ये। आजच्या ह्या व्हिडिओमध्ये खूप सुंदर अशी बोटनेक ब्लाउजची डिझाईन बघणार आहोत। हा ब्लाउज नेटचा आहे, तर त्याला डबल नेक तयार केलेला आहे। तर खूप सुंदर ही ब्लाउज डिझाईन तयार झालेली आहे। त्याच्यासाठी मी पहिल्यांदा इथे कॉटनच्या अस्तरवर कटिंग करून घेणार आहे। तर इथे मी डबल फोल्डमध्ये कॉटनचं अस्तर घेतलेलं आहे। बॅक पार्टचं मी कटिंग करते। इथं 14.5 इंच ब्लाउजची तयार उंची आहे आणि 34 साईजसाठीचा हा ब्लाउज आहे। तर इथे मी 14.5 इंचामध्ये 1 इंच वाढवून घेतलं शिलाई मार्जिनसाठी आणि 15.5 इंचावर ब्लाउजच्या उंचीचं मार्किंग करून घेतलं। हा बोटनेकचा ब्लाउज आहे, त्याच्यामुळे आपल्याला शोल्डरच्या निम्मे घ्यायचे। तर शोल्डर इथं 14 इंच आहे पूर्ण, त्याचं निम्म घेतलं 7 इंच। तर 7 इंचावर असं मार्किंग करून घेतलं। आर्महोल सुद्धा घेतलेला आहे 7 इंच। आर्महोलचं सुद्धा 7 इंचावर मार्किंग करून घेतलं। या नेटच्या ब्लाउजसाठी मी सॅटिनचं अस्तर सुद्धा वापरलेलं आहे आणि कॉटनचं अस्तर सुद्धा वापरलेलं आहे। हे 2 पॉइंट जोडून घेतले। आर्महोलच्या लाईनवर चेस्टचं मार्किंग करायचं। तर 34 साईजचा हा ब्लाउज आहे। तर 34चा चौथा भाग होतो 8.5 इंच। 8.5 इंचावर पहिल्यांदा मार्किंग करून घेतलं। त्याच्या पुढे 2 इंच शिलाई मार्जिन, 1.5 किंवा 2 इंच शिलाई मार्जिन ठेवू शकता। खाली कमरेचा चौथा भाग घ्यायचा आहे। तर कंबर आहे इथे 28 इंच पूर्ण, त्याचा चौथा भाग होतो 7 इंच। 1 इंच बॅकच्या टकसाठी आणि 2 इंच एक्स्ट्राचं शिलाई मार्जिन। असं हे पॉइंट ड्रॉ करून घेतले आणि ह्या लाईन एकमेकांना जोडून घेतल्या। इथे आर्महोलचा आकार दिलेला आहे 1 इंचावरून। गळा रुंदी घेतलेली आहे 3 इंच। 3 इंचावर असं मार्किंग करून घेतलं। खालच्या बाजूने 5 इंचावर मार्किंग करून घेतलं। तर हा 10.5 इंचाचा नेक आलेला आहे तयार। इथे सुद्धा 3 इंच गळा रुंदी घेतलेली आहे आणि हा बॉक्स ड्रॉ करून घेतला। त्यानंतर हा जो वरचा नेक आहे तो 3 इंचाचा घेणार आहे। 3 इंचावर इथं मार्किंग केलं, हा आपण बॉक्स ड्रॉ करून घेतला। खालचा बॉक्स आहे त्याचा सेंटर पॉइंट मार्किंग केला आणि सेंटरपासून 2 इंचावर एक मार्किंग करून घेतलं। याच्यामध्ये असा पाकळीचा आकार तयार करणार आहे। डबल नेक याला मी तयार करणार आहे आणि वरच्या बॉक्समध्ये गोल गळ्याचा आकार दिलेला आहे। तर अशा प्रकारे हा नेक तयार होईल। बंद बाजूकडून परत 4.5 इंचावर मार्किंग केलेलं आहे आणि खालून इथे 3 इंचावर मार्किंग केलेलं आहे। त्यानंतर इथे सुद्धा 4.5 इंचावर मार्किंग केलं आणि हा बॉक्स असा ड्रॉ करून घेतला। याला डबल नेक तयार होईल। एक नेक नेटच्या फॅब्रिकवर तयार होईल आणि एक नेक सॅटिनच्या फॅब्रिकवर तयार होईल। आता हे फॅब्रिक मी कट करून घेतलं जे मार्किंग केले त्याप्रमाणे, आणि म्हणजे आकार द्यायला बरं पडेल। तर हा पीस कट करून घेतला। आता हा जो बाहेरचा नेक तयार करायचा आहे त्याचा आकार द्यायचा आहे। तर इथे पाहू शकता मी जसा आकार दिलेला आहे, हा बाहेरचा जो बॉक्स आहे त्याच्यातून तो नेक सॅटिनच्या फॅब्रिकवर तयार होणार आहे। तर इथे पाहू शकता कसा मी आकार दिलेला आहे। थोडंसं याला डार्क करून घेतलं। आता हा जो बाहेरचा आकार आपण ड्रॉ केलेला आहे तो कटिंग करायचा आहे आपल्याला। तर इथे बघू शकता दाखवले त्याप्रमाणे मी इथे कटिंग करून घेतलं। तर हा असा आपला नेकचा आकार कटिंग झालेला आहे, बघू शकता। हा ओपन केल्यानंतर असा दिसेल। तर आता हा कॉटनच्या फॅब्रिकवर कट करून घेतलेला आहे। आता हा मी सॅटिनच्या फॅब्रिकवर कट करून घेणार आहे। तर इथे मी सॅटिनचं फॅब्रिक घेतलेलं आहे आणि त्याला आतल्या बाजूने पेपर पेस्टिंग चिटकवून घेतलेली आहे। सॅटिनच्या फॅब्रिकची सरळ बाजू वरती ठेवली आणि त्याच्यावर कॉटनचं जे अस्तर कटिंग केलं होतं ते ठेवून घेतलं आणि व्यवस्थित त्याला पिना लावून घेतला सर्व बाजूंनी। त्याच्यानंतर गळ्याचा जसा आकार आहे त्याप्रमाणे एक पेअरचं मार्जिन ठेवून संपूर्ण गळ्याचा आकार इथे स्टिच करून घेतला। व्यवस्थित एकसारखंच मार्जिन इथे राहिलं पाहिजे। अशा प्रकारे जसा गळ्याचा आकार आहे त्याप्रमाणे हे स्टिच करून घेतलं। हे स्टिच झाल्यानंतर आतमध्ये थोडं थोडं मार्जिन ठेवून आतलं जे फॅब्रिक आहे ते कटिंग करून घ्यायचे।
आणि जे एक्स्ट्राचं मार्जिन ठेवलं आपण त्याच्यावर छोटे छोटे कट देऊन घ्यायचे आहेत, त्याच्यामुळे ते छान पलटी होईल. तर बघू शकता इथे मी छोटे छोटे कट देऊन घेतलेत. त्याच्यानंतर हे आता सरळ करून घ्यायचे, म्हणजे अस्तर आतल्या बाजूने जाईल आणि त्याचे कॉर्नर व्यवस्थित बाहेर काढून घ्यायचे. त्यानंतर हे व्यवस्थित इस्त्री करून घ्यायचे. इस्त्री केल्यामुळे त्याची फिनिशिंग खूप छान येते. आणि जे अस्तरचं कापड आहे ते सॅटिनच्या फॅब्रिकला सगळीकडून स्टिच करून घ्यायचं आणि जे एक्स्ट्राचं कापड आहे ते कटिंग करून घ्यायचे. तर अशा प्रकारे हा बॅक पार्टचा भाग तयार होईल एक. आता ह्याच्यावर आपण नेटचा दुसरा नेक आहे तो तयार करणार आहे. तर हा मी बाजूला ठेवून घेतला. जे नेटचं कापड आहे ते मी आता इथे कटिंग करून घेतले. तर पूर्ण उंची आहे 14.5 इंच, तर 15.5 इंचाचं इथे मी कटिंग करून घेतले. त्याच्यानंतर शोल्डर 7 इंच, आर्महोल 7 इंच. जसं आपण कॉटनचं अस्तर कटिंग केलं होतं त्याच प्रकारे हे सुद्धा कटिंग करून घ्यायचं आहे. 10.5 इंच चेस्टच्या तिथे आणि कमरेच्या तिथे 10 इंच. तर असं हे मी नेटचं फॅब्रिक कट करून घेतलेलं आहे. आता ह्या नेटच्या फॅब्रिकवर उलटं ठेवलेलं आहे, उलटी बाजू वरती ठेवली. त्याच्यावर हे जो पार्ट आपण सॅटिनच्या कपड्यावर तयार केला होता तो ठेवलेला आहे. त्याची कॉटनची बाजू आपल्याकडे होईल अशा पद्धतीने हे ठेवून घेतलं. ठेवल्यानंतर याला चारही बाजूने स्टिच करून घ्यायचं. याला चारही बाजूने स्टिच केल्यानंतर आता ह्याच्यावर आपल्याला दुसरा नेक तयार करायचा आहे. तर इथे गळा रुंदी घेतलेली आहे 3 इंच आणि गळा खोली घेतलेली आहे 3 इंच. इथे गळ्याचा गोल आकार देऊन घेतला. त्याच्यानंतर खाली दुसरा नेक तयार करायचा आहे. तर इथे मी पाकळीचा आकार तयार करणार आहे. तर तिथून खाली मार्किंग करून घेतलं 7 इंचावर आणि 2 इंच रुंदीचा बॉक्स ड्रॉ करून घेतला. त्याच्यानंतर ह्याचं सेंटर पॉईंट मार्किंग केलं आणि इथे असा पाकळीचा आकार देऊन घेतला. तुम्हाला जास्त पसरट नको हवा असेल तर 1.5 इंच सुद्धा देऊ शकता. आता हा जसा आकार दिलाय त्याप्रमाणे मी हे नेटचं फॅब्रिक आहे ते कटिंग करून घेतलं. वरचा जो गळ्याचा आकार आहे तो सुद्धा कटिंग करून घेतला. आता ह्याच्यावर पाइपिंग तयार करायची आहे. तर पाइपिंग तयार करण्यासाठी मी नेटच्या फॅब्रिकच्या क्रॉस पट्ट्या कट करून घेतलेल्या आहेत. 1.5 इंचाची नेटची पट्टी कट करून घेतली. ह्या पट्ट्या अशा एकमेकांवर ठेवून जोडून घेतल्यात. मोठी पट्टी त्याची तयार करून घेतली. हे एक्स्ट्राचं फॅब्रिक कटिंग करून घेतलं. अशी लांब पट्टी तयार झाली. आता ही पट्टी नेकवर जोडायची. तर अशी डबल फोल्ड करायची इथे त्याला आणि फोल्ड करूनच मग जोडायची आहे. तर इथे अशी पट्टी फोल्ड केली आणि हा जो नेकचा आकार आहे तिथून ही जोडायला सुरुवात केली. पट्टी जोडताना हलक्या हाताने जोडायची, ओढायची नाही आहे. तर जसा हा पाकळीचा आकार आहे खालचा तिथे ही पट्टी मी जोडून घेतली. इथे कॉर्नरला आल्यावर व्यवस्थित सुई पहिल्यांदा स्टॉप करायची आणि मग हे फिरवून घ्यायचे फॅब्रिक. आता दुसऱ्या साईडने सुद्धा ही पाइपिंग मी इथे जोडून घेतली. पाइपिंग जोडून झाल्यावर एक्स्ट्राचं कटिंग करून घेतलं. जेवढं पाहिजे तेवढंच ठेवलं आणि जे आकार आहे पाकळीचा तर तिथे छोटे छोटे कट देऊन घेतले, त्याच्यामुळे ते छान पलटी होईल. आता इथे मी पाइपिंग करून घेतलेली आहे, गोट करून घेतलेला आहे. तर असं आतमध्ये फोल्ड करून थोडंसंच आपल्याला जशी पाइपिंग पाहिजे त्याप्रमाणे बाहेरच्या बाजूने काढून एक शिलाई करून घ्यायची. तर बघू शकता खूप सुंदर अशी पाइपिंग आलेली आहे. एक्स्ट्राचं जे काही होतं ते कटिंग करून घेतलं. तर पाहू शकता अशा प्रकारे हे दिसतंय. आता ह्याला मी साईडने परत एक टिप देऊन घेतली, कारण ते थोडंसं तरंगत होतं नेटचं फॅब्रिक त्याच्यामुळे. तर इथे साईडला सुद्धा एक मी स्टिच करून घेतली, एक पेअरचं मार्जिन ठेवून, म्हणजे ते छान सेट होईल. तर हे अशा प्रकारे हा आकार तयार झालेला आहे. आता वरचा जो गळा आहे तर तिथे सुद्धा पाइपिंग तयार करून घ्यायची आहे. ही जी 2 टोकं होती ती व्यवस्थित सेट करून इथे एक शिलाई करून घेतली. आता जो गळ्याचा आकार आहे तर तिथे पाइपिंग करून घ्यायची. तर तशीच मी क्रॉस पट्ट्या कट करून घेतल्यात आणि ते आता जोडून घेणार आहे. हा सुद्धा
नेक जो आहे तो तयार करून घ्यायचा. तर याला पण आता छोटे छोटे कट देऊन घेतले आणि जी पट्टी आहे ती आतल्या बाजूने फोल्ड केली, थोडीशी पायपिंग बाहेर सोडून त्याला सुद्धा डबल शिलाई करून घेतलेली आहे. नाही केली तरी चालेल, हे बसलेलं होतं व्यवस्थित, पण तरीही मी केलेली होती. आणि आता या पाकळीच्या वरती आणि खाली असे दोन मी सिल्वर कलरचे बटन लावून घेतले, त्याच्यामुळे त्याचा लुक अजून छान आलेला आहे. इथे जर आकार थोडा पसरट वाटत असेल तर खाली थोडंसं सुईने आणि दोऱ्याने स्टिच करून घ्यायचं, म्हणजे तो आकार व्यवस्थित सेट होतो. त्याच्यानंतर टक्स द्यायचे आहे, तिथे सेंटरला मार्किंग केलं. नंतर खाली कमरेच्या बदले टक्स देऊन घेतला 1 इंचाचा. टक्सची उंची जास्त घ्यायची नाही आहे आणि थोडेसे लांब लांब टक्स घ्यायचे, त्याच्यामुळे कमरेच्या बाजूला व्यवस्थित गळ्याचा शेप आहे तो तयार होतो. जवळ जर आपण टक्स घेतले तर जो गळ्याचा आकार आहे तो पूर्णपणे बिघडून जातो, त्याच्यामुळे लांब लांब टक्स घ्यायचे आहेत थोडेसे. त्याच्यानंतर खालच्या बाजूने 2 इंचाची अस्तरची पट्टी फोल्ड करून लावून घ्यायची आहे. आणि ह्याला मी आता सिल्वर कलरचे जे बटन्स होते ते दोन्ही पाकळीच्या वरच्या आणि खालच्या बाजूला लावून घेतलेले आहेत. तर बघू शकता खूप सुंदर असा हा नेक आपला तयार झालेला आहे. खूप सोप्या पद्धतीने दाखवायचा प्रयत्न केलेला आहे. तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा. असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून शेजारचं बेल बटन देखील प्रेस करा. त्यामुळे येणाऱ्या माझ्या प्रत्येक व्हिडिओचं तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल आणि व्हिडिओ पाहता येतील. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.